जय जय रघुवीर समर्थ. आता भक्तीचा अगदी सोपा मार्ग तुकारामाने सांगितला. नामभक्ती हा. आणि कायमच त्यांनी सांगितलं की आता सध्या श्रावण मास सुरू आहे, त्यामुळे उपवासाचं रेलतेल बरीच आहे. आणि उपवासाचे रेलतेल म्हणजे काय? रताळे महाग होणे, साबुदाणा महाग होणे, याच्या पलीकडे काही नाही. म्हणजे खाण्याचा प्रकार बदलणे हाच उपवास आहे. पण खरा उपवास जो असतो, जो योगामध्ये वगैरे सांगितलेला आहे, दंडन दंड करायचा शरीराला, शमन करायचं मनाचं आणि दमन करायचं इंद्रियांचं, त्याचा भाग म्हणून उपवास आहे. आणि उपवासाचा खरा अर्थ उपवास असा आहे. वास म्हणजे राहणे, म्हणजे देवाच्या पायाजवळ राहणे, असं देवाच्या जवळ राहणे म्हणजे उपवास आहे. सारखं त्याच्या स्मरणात राहायला पाहिजे. आपलं स्मरण इथे रताळ्याचं आणि शेंगदाण्याचं स्मरण म्हणजे ते काय हे खरं नाही. देवाचं सारखा वास त्याच्या जवळ राहणे म्हणजे उपवास करणे, असा आपला अगदी शब्दार्थ तसा आहे. त्यासाठी जर तुम्ही जरा आहार कमी घ्या, म्हणजे मग देवाचं स्मरण जास्त करा, असं ते स्पिरिट आहे. करा आपण खरं काय, आहारात बदल हेच भक्ती असं आपण आपण वेगळंच काहीतरी काढ. तर त्यांनी ह्या सगळ्या साधनांचा निषेध केलाय तुकारामांनी. काय एक देवाची भक्ती आपल्या आत असणं हे सगळ्यात महत्वाचं. युक्ताहार न लगे, काहीही युक्त आहार काही काही नको आहे. काही साबुदाण्याची खिचडी नको, काही काही नको. युक्ताहार न लगे आणि क साधने, इतर साधनं पण काहीही आवश्यक नाहीत. अल्प नारायणे दाखविले. नारायणानं मला दाखवलंय की फार अल्प साधनांमध्ये नारायणाचं दर्शन होतं. हे मला माझ्या अनुभवानं माहिती आहे. हा, मला तुकारामाची दुसरी गोळ आहे, माझा अंगीच्या अनुभवे काही बरे वाईट ठावे. असं असं इतकं सुंदर अभंग आहे तो. तुकारामाने म्हणलेला आहे, माझं स्वतःच्याच अंगच्या अनुभवामुळं मला या साधन मार्गातलं बरं काय आणि वाईट काय हे माझं मला कळलेलं. काही चरित्रकारांनी अभ्यास करून असं हुडकून काढलेलं आहे की तुकाराम पहिल्यांदा योगमार्गी होते आणि त्यांनी योगमार्गाची दीक्षा त्यांना होती आणि भंडारीच्या डोंगरात ते योगाचे प्रयोग करत असत आणि नंतर ते भक्तीकडे वळले. असं असं काही जणांनी आहे. आणि मला त्याचा खरा खोटं आपण कुठं संशोधनात आहे. पण तुकारामांनी जो इतर साधनांचा निषेध केलेला आहे ना, त्याचं कारण असं आहे की त्यांनी त्या साधनं करून बघितलेली आहेत. आणि ते करून बघत असताना एका सामान्य प्रापंचिक माणसाला भक्तीच कसा तारून नेते हा त्यांचा स्वतःचा अनुभव आहे. आणि हे सगळ्याच मोठे जे संत झालेले आहेत, महात्मे झालेले आहेत, ते ह्या मार्गावरून चालत चालत स्वतःचा एक त्यांना ईश्वरानं दाखवलेला मार्ग निवडतात. आणि मग ते सांगतात की इतर साधनांचं काय आमच्या आयुष्यात स्थान नाही, पण इथून इथून आम्ही बरोबर पोहोचलो. बुद्धाचं तुम्ही चरित्र वाचलं तर बुद्धाला सुद्धा सुरुवातीला वेदांत शिकवणारे, योग शिकवणारे असे मोठे मोठे त्यांना त्याचे गुरु झालेले आहेत सुरुवातीच्या काळामध्ये. आणि त्या प्रत्येक गुरुचा मार्ग त्याने अवलंबला आणि त्याला लक्षात आलं की हा ज्ञानाकडे नेणारा नाही, हा मला हव्या त्या ज्ञानाकडे नेणारा नाही, मला हव्या त्या ज्ञानाकडे नेणारा नाही. आणि असं म्हणून मग त्याला त्याला असं कोणीच नाही आहे. त्याचं सगळे जे पाथ होते, शरीराचं दंडन करणारे, कोण काय पालाच खाऊन राहा म्हणत होते, असे त्याचे त्याचे गुरु भेटले. आणि नंतर मात्र तो म्हणाला नाही, हा मला स्वतःलाच बसलं पाहिजे. आणि म्हणून तो ज्ञानाचा हट्ट घेऊन स्वतः बसला. तुकाराम कसे भंडाऱ्यावर बसले तसा तो साधनेला बसला. 12 वर्षाची साधना आहे आणि नंतर त्याला ते ज्ञान झालेलं आहे. बोधिवृक्षाखाली झालेलं ज्ञान आहे ते. आणि ते ज्ञान त्यानं मग इतरांसमोर मांडलं. पण बुद्धाचं पण वैशिष्ट्य आहे, शेवटच्या दिवशी सुद्धा, जायच्या दिवशी सुद्धा त्यानं आपल्या अनुयायांना बोलवलं आणि सांगितलं की मी सांगितलेल्या शब्दांवर आंधळा विश्वास ठेवू नका. मी कोणाच्याही शब्दावर आंधळा विश्वास ठेवला नाही. माझ्या शब्दावर सुद्धा तुम्ही आंधळी भक्ती करायचं काही नाही. माझा प्रत्येक शब्द पारखून घ्या. आणि मी 12 वर्ष बसलो, तुम्ही 24 वर्ष बसा, पण माझ्यावर आंधळा मी म्हणतो म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका. आणि तो स्वतः तपासून बघा. हा बुद्ध हा आमच्या परंपरेतला आदर्श आहे. क्रिटिकल थिंकिंग म्हणजे काय हे बुद्धाने आम्हाला धर्माच्या क्षेत्रामध्ये शिकवलेलं आहे. त्याचा आंधळा विश्वास ठेवा म्हणून अध्यात्मात सुद्धा सांगितलं नाही. असे आमच्याकडे बुद्धासारखे आचार्य होऊन गेले. तर तुकाराम हा त्या पठडीतलाच माणूस आहे. म्हणून स्वतः जे शिकला ते ते आम्हाला सांगतात. युक्ताहार न लगे आणिक साधने, अल्प नारायणे दाखविले, कलियुगा माझी करावे कीर्तन. आणि हा अगदी भागवतातला त्यांनी निरोप आपल्या पर्यंत तसाच्या तसा पोहोचवला की कलियुगामध्ये हे इतर साधनांनी काही होत नाही. भक्ती हेच साधन, कीर्तन हेच साधन. कीर्तन म्हणजे नामाचा जप मोठ्यानं करण्याला कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेणे नारायण देईल भेटी. नारायण स्वतः भेटायला येईल म्हणाले. कीर्तन करा, कलियुगा माझी कीर्तन करा, बाकी काहीही नाही. दासबोधामध्ये कल्लो कीर्तनो म्हणून एक जुनी ओवी, जुना वेदांमधला उच्चार रामदासांनी केलेला आहे.
की कलियुगामध्ये कीर्तन करावं फक्त, असं तो रामदासांनी बरोबर सांगितलं. त्यांनी संस्कृत आधार घेऊन. इथे आमचे तुकाराम शूद्र असल्यामुळे संस्कृत वाणी नाही त्यांच्यासाठी. त्यांनी नाथ भागवत वाचलं होतं, ज्ञानेश्वरी वाचली होती, नामदेवांचा गाथा वाचला होता. आणि बरोबर त्यातून जे वेचलं सार ते आपल्याला ते सांगतात. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेणे नारायणा देईल भेट. न लगे हा लौकिक सांडावा व्यवहार. इतकं व्यवस्थित सांगितलेलं आहे. तुमचा व्यवहार तुम्ही सोडू नका. जोडून या धन उत्तम विचारे, उदास व्यवहारे खर्च करी. असा 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 तुकारामांचा एक अभंग आहे. तुम्ही व्यवहार सोडू नका, प्रपंच सोडू नका, संसार सोडू नका. फक्त त्याचं वैराग्य आत आत असू द्या. आणि आणि तुमच्या संचिताच्या कृपेनं जे काही तुमच्या वाट्याला येईल सुख ते सुख म्हणा, जे दुःख येईल ते दुःख म्हणा. आणि सुख काय आणि दुःख काय दोन्ही देहाचं आहे असं समजून मनानं मात्र अलिप्त राहा त्या सगळ्यापासून. एवढा सुंदर उपदेश. आणि संतांनी टाळकोटं बनवून आम्हाला प्रपंचापासून लांब नेलं असं ओरड करणारे आपल्याकडे काही टीकाकार आहेत. तर त्यांच्यासाठी हे उत्तर आहे. न लगे हा लौकिक सांडावा व्यवहार. अहो, व्यवहार सांडावा लागत नाही, लौकिकाचं जग सांडावं लागत नाही, कुठे वनांतरी जायला लागत नाही. घ्यावे वनांतर भस्म दंड. वनामध्ये जायचं, भस्म लावायचं, दंड घेऊन बसायचं. काय नाटक आहे म्हणले, काही नाही. अंतरामध्ये चित्ती जर विठ्ठलच नसेल तर वनातून करायचं काय म्हणते. परत वनातून घरचाच विचार करत बसणार. घरात राहूनच त्यापेक्षा घरची कामं करा सगळी कर्तव्य, आणि चित्तामध्ये विठ्ठल आणा आधी, नाम आणा. नाहीतर काय तुमचा वैराग्याचा उपयोग नाही. न लगे हा लौकिक सांडावा व्यवहार, घ्यावे वनांतर भस्म दंड, काहीही कारण नाही. तुका म्हणे तुका म्हणे मज आणिक उपाव, दिसती ते वाव. वाव म्हणजे वाया. इतर सगळे उपाय जे आहेत त्याचा काहीही उपयोग नाही संसारी माणसासाठी. तुका म्हणे मज आणिक उपाव, दिसती ते वाव, नामाविण. नामाशिवायचे जे काही उपाय आहेत ते काही त्यांचा उपयोग होणार नाही. कारण कलियुगात हे उपाय फळाला यायसाठी जे वातावरण लागतं ते म्हणलं तुमचा योग करून का उपयोग नाही हो म्हणाले. ते ते सगळं हवेमध्ये पण पाहिजे की ते प्रसन्न व्हायला. तुम्ही मस्त म्हणाल तसं होत नाही म्हणले. आमच्या अरविंदाने फार सुंदर असं वर्णन केलं आहे. ते म्हणजे अहो सगळ्या सगळ्या विश्वाचाच योग चालू आहे. काय अरविंदाचं वर्णन आहे बघा. सिंथेसिस ऑफ योगा म्हणून पुस्तक लिहिले अरविंदांनी, आणि ते फार त्यांचं कोर पुस्तक आहे. अरविंदांची काय काय 2-3 महत्वाची पुस्तक आहे, अगदीच महत्वाची. त्यात सिंथेसिस ऑफ योगा म्हणून पुस्तक आहे. आयुष्यभर ते लिहित होते ते पुस्तक परत परत परत. आणि सावित्री म्हणून त्यांचं दुसरं एक पुस्तक आहे. तर त्या सिंथेसिस ऑफ योगामध्ये त्यांनी लिहिलंय की योग हा सगळ्या विश्वाचाच योग चालू आहे. हा सगळं विश्व योगा, ते जिथून आलं बिग बँग झाली असेल तिथे परत जायसाठी हे विश्वच योग करतंय म्हणाले. पण तुम्हाला त्या योगापेक्षा पुढे जायचं असेल तर व्यक्तीचा योग हा तर प्रवास वेगळा असू शकतो. तर तुम्ही माझा हे विश्वाचा योगच सुरू आहे ना, विश्व तिकडेच चालू आहे. तर ह्या ह्या विश्वाच्या योगामध्ये इंडिव्हिज्युअलनं कशा पद्धतीचा योग केला तर त्याला फळ मिळेल, हे संतांचं, प्रत्येक संतांचं काही काही म्हणणं आहे त्याबद्दल. ते म्हणतात की इतर साधनांचं ते ते तुमच्या त्रेतायुगात चालत होतं, द्वापार युगात चालत होतं, सत्ययुगात चालत होतं. ही काही काही साधनं सत्ययुगात चालली, काही साधनं द्वापार युगात चालली, काही त्रेतायुगात चालली. कलियुगामध्ये म्हणले फक्त भक्तीच चालणार. आणि भागवताचा संदेश आहे बरं का. भागवत पुराण हे श्रेष्ठ पुराण आहे. आता नाथांचा एकनाथी भागवत हळूहळू परत एकदा वाचायला लागलोय. पूर्वी एकदा मी वाचलंय, पण मी नाथांच्याकडे फार वेगानं जायला लागलो. इतकं सुंदर आहे नाथांचं काम. आपल्याला ती प्रेरणा मिळेलच. कारण 1000 पारायणं आमच्या नाथ भागवताची तुकारामाने भंडारीच्या डोंगरावर केली. आणि त्यातून त्यांना ज्ञान झालं. त्यातून त्यांना ज्ञानेश्वरी कशी वाचायची कळलं. आणि म्हणून मग त्याला ज्ञानेश्वरी कळली, नामदेव कळलं. आणि मग त्याचं जे काही झाला सिंथेसिस तो सगळा आपल्याकडं आहे. तुका म्हणे मज आणिक उपाव, दिसती ते वाव, नामाविण. आता हा भागवताचा संदेश आहे. आणि हा बरोबर तुकारामांच्याकडनं आपल्याकडे आलाय. पण आपण भागवताकडे पण जाऊच, कारण नाथांनी फार मोठं काम केलेलं आहे. इतकं मोठं काम केलेलं आहे की आपण जरूर बोलू. नामदेवांच्या एवढंच मोठं काम एकनाथांचं आहे. तर आपण त्याबद्दल सावकाश बोलू. आपण आता इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.